कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या केली। यवतमाळ जिल्ह्यातल्या वडकी पोलीस ठाणे हद्दीतील बोरी इचोड शिवारात ही घटना घडली। या प्रकरणी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। वैजयंतीमाला येलके असं मृत महिलेचं नाव असून श्रीनिवास येलके असं आरोपी पतीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार वैजयंतीमाला आणि श्रीनिवास यांच्यात घरगुती कारणांवरून नेहमीच वाद होत असत। शनिवारी दुपारी दोघेही आपल्या मालकीच्या शेतात तुरी ठोकण्यासाठी गेले होते। पत्नी तुरी ठोकत असताना वारंवार होणाऱ्या वादातून व अपमानातून सुटका मिळावी या हेतूनं श्रीनिवासनं कुऱ्हाडीनं पत्नीच्या गळ्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। हत्या केल्यानंतर संशय येऊ नये म्हणून आरोपी पतीनं मृतदेह शेतातील तुरीच्या गंजीत लपवून ठेवला होता आणि तो फरार झाला। मात्र पोलिसांनी काही तासातच त्याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठवण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुखदेव बोरखडे करतायत।